वक्फ विधेयकावरची संसदीय संयुक्त समिती बैठक आज होती. त्यामध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे. वाद इतका टोकाला गेला सत्ताधारी आणि विरोधकामधला की त्यामध्ये विरोधी पक्षातल्या 10 खासदारांनाच निलंबन करण्यात आलेलं आहे. यासाठी कारणं अनेक आहेत. एक कारण म्हणजेच की जम्मू काश्मीरमधल्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं नीट ऐकून घेतलं गेलं नाही असा सुद्धा आरोप जो आहे तो ओबीसी यांच्यातर्फे करण्यात आला. तर काही खासदारांनी तर असं सांगितलं की जगदीपिका पाल हे जमीनदारीसारखं वागत आहेत, थोडक्यात काय तर हुकुमशाही पद्धती राबवत आहेत, ते इतरांचं ऐकून घेत नाहीत. परंतु निशिकांत दुबे यांचं म्हणणं होतं की 34 बैठका झालेल्या आहेत, 350 पेक्षा जास्त जे प्रतिनिधी आहेत त्यांचं ऐकून घेतलेलं आहे. मात्र विरोधकांना हे ऐकून घ्यायचं नाहीये आणि या बैठकीमध्ये गदारोळ करण्याचा उद्देश आहे. आणि त्यामुळे निशिकांत दुबे यांनी प्रस्ताव आणला या 10 जणांच्या निलंबनाचा आणि त्यानुसार निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. जगदंबिका पाल यांनी 10 जणांना निलंबन केलेलं आहे. त्यामध्ये महत्वाचे जे खासदार आहेत ते कल्याण बॅनर्जी आहेत, त्याचबरोबर मोहम्मद जावेद आहेत, ए राजा, असुद्दीन ओवेसी आहेत, नासिर हुसेन आहेत, मोहिबुल्ला आहेत आणि एम अब्दुल्ला आहेत आणि अरविंद सावंत, नदीमुल हक हे सुद्धा खासदार आहेत. जे उद्धव ठाकरे चे खासदार आहेत अरविंद सावंत त्यांना सुद्धा निलंबन करण्यात आलेलं आहे. त्यामुळं या वक्फच्या संदर्भामध्ये जी समिती आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये मोठा गदारोळ झाला आणि वाद आता टोकाला गेलेला आहे. आणि असाच वाद जो आहे तो आता संसदेचं अधिवेशन सुरू होतंय, अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्याच्यामध्ये सुद्धा याची जे प्रतिक्रिया आहेत ते उमटण्याची शक्यता आहे. रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.